नमस्कार सर्वांना. आज आपण भाषा सूत्रम 2 ह्याचा भाषा अभ्यासह पाहणार आहोत. तर बघूयात भाषा अभ्यासह एक्सरसाइज. ह्यासाठी आपल्याला हे जे आपण तालिका पाहिल्या आहेत, देव, वन आणि माला, ह्याचं आपल्याला पाठांतर ह्या अभ्यासासाठी लागणार आहे. तर बघूयात आपण. रूपपरिचयम लिखत. आता नामरूपम, नामरूपम, प्रातिपदिकम, अंतः, लिंगम, विभक्तीही आणि वचनम. आता नामरूपम दिलेलं आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या विभक्ती आहेत नामरूपाच्या त्या त्याने दिलेल्या आहेत. विद्याम, युतके वगैरे. प्रातिपदिकम, आता विद्याम जे आहे त्याचं प्रातिपदिक काय आहे तर विद्या. अंतः काय आहे म्हणजे एंडिंग इन वॉट, तर प्रातिपदिक पाहायचं ह्यासाठी. प्रातिपदिक काय आहे विद्या, आ, सो इट इज एंडिंग इन आकारांतः. सो इकडे आपण पूर्ण लिहूयात आता. आकारांतः. लिंगम स्त्रीलिंगम अस्ति. विभक्ती ही द्वितीय विभक्ती अस्ति. माला, माले, मालाः प्रथमा, मालां, विद्यां. द्वितीय विभक्ती वचनम अस्ति, एकवचनम. मालां, माले, मालाः. तर विद्याम एकवचनम अस्ति. युतके, युतके. आता ह्याचं काय आहे प्रातिपदिकम युतकम, युतक. युतक आहे ह्याचं प्रातिपदिकम. अंतः बघा, अंतः अकारांतः, युतक अकारांतः. लिंगम अस्ति नपुंसकलिंगम, लिंगम नपुंसकलिंगम. आता युतके आहे वने प्रमाणे, त्यामुळे विभक्ती काय आहे तर सप्तमी विभक्ती आहे. देवे, वने, युतके, सप्तमी एकवचनम. तुम्ही पूर्ण लिहा. आता बघा तिसरा शब्द आहे कांतया. कांतया प्रातिपदिकम आहे कांता. कांता म्हणजे वाईफ. कांता. आकारांत, आकारांत आहे, स्त्रीलिंग आहे. मालया, कांतया, त्यामुळे विभक्ती आहे तृतीया. तृतीया विभक्ती एकवचनम. चषकयोः, चषक अकारांतः, पुल्लिंगः. चषक शब्द पुल्लिंग आहे, अकारांतः पुल्लिंगः. आता बघा चषकयोः, देवयोः, त्याप्रमाणे. त्यामुळे इकडे येईल षष्ठी विभक्ती आणि सप्तमी सुद्धा. देवयोः देवानाम आणि देवयोः देवेषु, त्याप्रमाणे. त्यामुळे षष्ठी आणि सप्तमी मध्ये आहे हे. आणि आहे द्विवचनम, द्विवचनम. आता बघा दीपाभ्याम, दीप अकारांतः पुल्लिंगः. आता बघा दीपाभ्याम जे आहे भ्याम भ्याम भ्याम, त्यामुळे ते कशात येतं तृतीया, चतुर्थी आणि पंचमी विभक्तीमध्ये येतं. आणि वचनम जे आहे ते आहे द्विवचनम. तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही इथे बघा भ्याम, देवाभ्याम, 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 तृतीय, चतुर्थी, पंचमी द्विवचनम. दंतैः, दंत अकारांतः पुल्लिंगः. आता बघा देवैः तृतीया बहुवचनम, बहुवचनम. कथायाः, कथा आकारांत स्त्रीलिंग. आता बघा कथायाः, मालायाः, पंचमी षष्ठी एकवचनम. काय आहे पंचमी षष्ठी एकवचनम. कलायै, कला आकारांत स्त्रीलिंगी. आता बघा मालायै कुठे आहे चतुर्थी एकवचनम, चतुर्थी एकवचनम. लक्षात आलंय. आता चतुर्थ पदम लिखत, हे जे चतुर्थ पद आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. जसं देव, देवेन, भूप,
भूपेन, स्यूत स्यूतानां, चमस चमसानां, फल फलानि, पर्ण पर्णानि, सूर्य सूर्यात्, चंद्र चंद्रात्, पंचमी अस्ति। देव देवेषु, वन वनेषु, सप्तमी बहुवचनम् अस्ति। माला मालासु, शाला शालासु, सप्तमी बहुवचनं स्त्रीलिंगी। आता शब्दानाम् अर्थं विभक्त्यनुसारं माध्यमभाषया लिखत। माध्यमभाषा, वे ऑफ your communication is whether English or Marathi or Hindi. Accordingly that you have to write the meaning of this. वृक्षान, द्वितीया बहुवचनम अस्ति। भार्या यई, भार्येसाठी। कराभ्याम, दोन्ही हातांनी। दर्पणे मीन्स आरशामध्ये। कुंचिकया मीन्स विथ द हेल्प ऑफ की। कर्णाभ्याम, दोन कानांनी ऐकतो। हस्तयोः, दोन हातांनी म्हणजे वृक्षेषु, वृक्षामध्ये। गीतेषु, गीतेमध्ये। यानात, यानातून, असं फ्रॉम व्हेइकल। आता बघा, तालिकाम पूरयत, वेगवेगळे शब्द आहेत प्रत्येक विभक्तीला, प्रत्येक विभक्तीमध्ये। तर प्रथमा विभक्ती द्विवचनम दत्तम अस्ति, द्विवचनम दिलेलं आहे चंद्रऊ। आता चंद्रऊ, आता तुम्ही तालिका बोलून बघा, चंद्र पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे का नपुंसकलिंग आहे, हे जर तुम्हाला माहीत नाही आहे तर बघा, देवः देवऊ, चंद्रः चंद्रऊ, म्हणजे काय आहे, हे पुल्लिंग आहे। ओके, किंवा माला माले येतं, पण इकडे म्हणजे इकडे चंद्रे नाही आहे, किंवा वनम वने, चंद्रे नाही आहे, सो इट इज अ पुल्लिंग। त्यामुळे कोणाप्रमाणे जाणार, देवः प्रमाणे जाणार। देवः देवौ देवाः, चंद्रः चंद्रौ चंद्राः। अंडरस्टूड। द्वितीया विभक्ती नेत्रम दत्तम अस्ति, नेत्रम। मालाम, स्त्रीलिंगी नॉट पॉसिबल। आता ह्याच्यासाठी तुम्हाला शब्द माहिती असले पाहिजेत। आता बघा, नेत्रम, नेत्रे, नेत्राणी। देवम पण आहे, पण काय आहे, नेत्रम शब्द हा नपुंसकलिंगी आहे, सो नेत्रम, नेत्रे, नेत्राणी। मे बी तुम्हाला इकडे दिलेलं आहे त्याने, म्हणून मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की तुम्ही हे जे एक्स्ट्रा शब्द तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा। ओके, फल, युतक, जल, पुस्तक नाही दिले, तर तुम्ही लक्षात असं ठेवा वेगवेगळे शब्द जे येतात ते। ओके, नेत्रम, नेत्रे, नेत्राणी। आता बघा, तृतीया विभक्ती मापिकया, मालया प्रमाणे। तर बघा, मालया, मालाभ्याम, मालाभिः, त्यामुळे काय येईल, मापिकया, मापिकाभ्याम, मापिकाभिः, मापिकाभिः, स्त्रीलिंगी अस्ति। चतुर्थी दंतेभ्यः, दंतेभ्यः, सो दंताय, पुल्लिंगी अस्ति। दंताय, दंताभ्याम आणि दंतेभ्यः चतुर्थी। पंचमी वातायनाभ्याम, वातायनाभ्याम, त्यामुळे वातायनात पुल्लिंगी, नपुंसकलिंगी अस्ति। वातायनात, वातायनम प्रमाणे। वातायनात, वातायनाभ्याम, वातायनेभ्यः। षष्ठी गजाननस्य, देवस्य, देवयोः, गजाननयोः, देवानां, गजाननानां। सप्तमी उत्पीठिकयोः, उत्पीठिकायां,
उत्पीठिकायाम् उत्पीठिकयोः उत्पीठिकासु उत्पीठिकासु सप्तमी संबोधनम हे वयस्याः हे माले हे माले हे मालाः हे वयस्ये हे वयस्ये हे वयस्याः संबोधनम. लक्षात आलंय. आपली एक्सरसाइज भाषाभ्यासह झालेलं आहे. तुम्हाला ह्यासाठी वेगवेगळे जे शब्द असतात ते तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील, एकंदर कुठल्या लिंगामध्ये आहेत, त्यामुळे ते इझी तुम्हाला जाईल. आणि हे जे आपल्याला तालिका दिलेले आहेत, शब्दरूप तालिका, तेही तुम्हाला त्यासाठी पाठांतर करावे लागतील. Other than this, if you have any doubt, let me know in the comment section. Share this video with your friends. Do like, share and subscribe to our channel. धन्यवादः. जयतु संस्कृतं, जयतु भारतम्.